नमस्कार मित्रांनो, आजकाल बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास जाणवतो. तीव्र डोकेदुखी, प्रचंड त्रास असतो. रोजची कामं करणं सुद्धा अवघड होतं. वर्षानुवर्ष यासाठी पेन किलर्स खाण्याची सवय असते. परंतु या अशा गोळ्यांचे अनेक साईड इफेक्ट्स असतात. किडनी, लिव्हरसाठी तर ते खूपच घातक आहेत. एक विशेष गोष्ट म्हणजे की मायग्रेनसाठी अजूनपर्यंत तरी कुठलीही टेस्ट नाही. रुग्णांच्या लक्षणावरूनच याचं निदान आपल्याला करावं लागतं. नेमकी कोणती लक्षणं दिसतात, कशावरून ओळखायचं की तुमची जी डोकेदुखी आहे ती मायग्रेनचीच आहे? तर सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी. आयुर्वेदामध्ये तर स्फोटाप्रमाणे, शस्त्राने फोडल्याप्रमाणे, टोचल्याप्रमाणे, मंथनवत म्हणजेच घुसळल्याप्रमाणे वेदना होते, असं वर्णन आढळतं. सुरुवातीला त्रास कमी असतो, कधीतरी जाणवतो. उपाय केले नाहीत, कारण समजून न घेता त्याच चुका करत राहिला तर त्रास वाढतो. त्याचं एक पॅटर्न दर 7 ते 15 दिवसांनी डोकं दुखतं. डोकेदुखीची फेज अटॅक फेज असं त्याला म्हणतात. ती 4 ते 72 तासांपर्यंत राहते. म्हणजे अर्धा भाग म्हणजे अगदी मान खांदे पूर्ण दुखतं, म्हणून त्याला अर्धभेदक किंवा मग कधी कधी सूर्य जसा डोक्यावर येईल तसं तसं त्रास वाढत जातो, म्हणून सूर्याव्रत असं देखील त्याला म्हणतात. इतर लक्षणांमध्ये फोटोफोबिया म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश, कृत्रिम हलणाऱ्या वगैरे अशा कुठल्याही डिस्कोच्या वगैरे लाईट्स, किंवा फोन फोबिया म्हणजे मोठा आवाज, गोंधळ, डीजेचे आवाज किंवा तीव्र वास यातलं काहीही सहन होत नाही. चक्कर, ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे डोळ्यांसमोर आंधळी येते, उलटी, मळमळ, काहींना उलटी होऊन गेली की थोडंसं बरं वाटतं. स्त्रियांमध्ये किंवा जे तरुण आहेत यांच्यामध्ये याचं प्रमाण हे जास्त आढळतं. पेन किलर याचं परमनंट सोल्युशन नाही. आपण मगाशीच पाहिलं तर अगदी कुठल्याही औषधाशिवाय हा जो त्रास आहे हा अगदी मुळापासून बरा करायचा असेल तर त्याची कारणं समजून घेऊन ती टाळणं खूप आवश्यक आहे. तसंच जेव्हा अटॅक फेज तीव्र डोकं दुखत असतं त्यावेळेला अगदी त्वरित आराम देणारे असे रामबाण घरगुती उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि हो, एक छोटीशी विनंती, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून घ्या, ज्यामुळे अगदी मोफतपणे माझ्या नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओज अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर याच कारणाने सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे अनुवंशिकता. तुमच्या घरामध्ये आई, वडील, आजी, आजोबा कोणालाही असा त्रास असेल तर तुम्हाला तो होण्याचा धोका जास्त असतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचा आहार. वृक्ष, कोरड्या गुणाचे पदार्थ, चहा, कॉफी, त्यातही ब्लॅक कॉफी बऱ्याच जणांची फेवरेट असते. चॉकलेट, तंबाखू, अल्कोहोल किंवा स्पायसी असे कुठलेही पदार्थ, कोल्ड्रिंक्स, प्रोसेस केलेले, प्रक्रिया केलेले पॅकेट फूड कुठलेही किंवा बेकरीचे पदार्थ, पावचे पदार्थ, पिझ्झा, बर्गर, पावचा एखादा तुकडा तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर तो पाणी शोषून घेतो. त्याच पद्धतीने असे पदार्थ आपण वारंवार खात राहिलो तर ते पूर्णपणे आपल्या शरीरातलं जे काही आवश्यक असं पाणी आहे ते सुद्धा शोषून घेतलं जातं. पूर्ण शरीरालाच कोरडेपणा येतो. याचा आणि मायग्रेनचा काय संबंध तर थोडंसं समजून घेऊयात. ताकावर जसा लोण्याचा गोळा तरंगतो अगदी त्याच पद्धतीने आपला जो मेंदू आहे तो CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड या फ्लुइडवर, या पाण्यावर तरंगत असतो. कोरडेपणा आला की शरीरामध्ये तुम्ही गरजेपेक्षा कमी पाणी पिताय, अगदी डिहायड्रेशन झालं किंवा उष्णता वाढली आणि त्यामुळे कोरडेपणा आला, पाणी कमी झालं तर काय होतं की आपला जो मेंदू आहे तो स्थिर राहत नाही, तो हल्ल्यासारखा जाणवतो आणि मग अशी डोकेदुखी होते. डोकं हे बांधून ठेवावं लागतं, अगदी भिंतीवर आपटावंसं असं वाटत असतं, असं सुद्धा आपल्याला कधी कधी पेशंट सांगतात. तर हे टाळण्यासाठी आता जे पदार्थ आहेत ते आहारामध्ये कमीत कमी घ्या आणि शरीराच्या गरजेनुसार जेवढी तहान आहे त्याकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थितपणे पाणी पिणं, खूप असं पाणी पिणं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पोटाशी संबंधित आहे. आजकाल बऱ्याच जणांचं असं होतं की खूप वेळ उपाशी राहणं, धावपळीच्या आयुष्यामध्ये वेळेवर जेवण करत नाही, अगदी नाश्ता स्किप करतात, दुपारचं जेवण 2-3ला, रात्रीचं जेवण 10-11 वाजता करतात
आणि नंतर खूप भूक लागलेली असते, तर अशा वेळेला खूप जास्त प्रमाणात खातात. ते खाल्लेलं पचत नाही, गॅसेस होतात, ॲसिडिटीचा त्रास होतो, पोट नीट त्यामुळे राहत नाही, त्यामुळे साफ होत नाही, उष्णता वाढते आणि ही जी काही वाढलेली उष्णता आहे ती डोक्यामध्ये जाते आणि मग वारंवार असा डोकेदुखीचा, मायग्रेनचा त्रास जाणवतो. त्यामुळे वेळच्या वेळेला जेवण करणं, असं काही पौष्टिक नाश्ता करा. जेवणसुद्धा जर का नाश्ता शक्य नसेल तर कमीत कमी 11पर्यंत झालं पाहिजे. रात्रीचं सुद्धा 8च्या आत करा. त्यावेळेला सुद्धा पोटभर म्हणजे पोळी भाजी वरण भात, त्यावर सुद्धा 1 चमचाभर देशी गाईचं तूप किंवा मग साजूक तूप हे जे आहे ते आवर्जून घ्या. यामुळे डोकं आणि पोट दोन्हीही शांत राहील. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स. स्त्रियांमध्ये तर खूप जास्त होतो. मासिक पाळीच्या अगोदर किंवा प्रेग्नेन्सी, डिलिव्हरी, मोनोपॉज, रोजनिवृत्ती म्हणजेच पाळी बंद होताना खूप हार्मोनल चेंजेस होत असतात. तर काही मुलं वयात येत असताना 14व्या 15व्या वर्षी सुद्धा बरेच हार्मोनल चेंजेस त्यांच्या शरीरामध्ये होत असतात. तर अशा वेळेला हा जो त्रास आहे हा खूप कॉमन होतो. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप. आपलं पूर्ण शरीर, मन दोन्हीही निरोगी ठेवण्यासाठी रात्रीची किमान 7 ते 8 तासांची झोप, शांत झोप ही खूप गरजेची असते. परंतु आजकाल बरेच जण रात्री जागरण करतात, दिवसा झोप घेतात, तर यामुळे मेंदू शांत राहत नाही आणि मग मायग्रेनचा त्रास जो आहे तो जाणवत राहतो. त्यामुळे रात्री किमान 10ला झोपा, सकाळी 6 वाजता उठा, की जेणेकरून पूर्ण हेल्दी रुटीन मेंटेन राहील. किंवा काही वेळेला अतिरिक्त झोप घेतल्यामुळे सुद्धा असा जो मायग्रेनचा त्रास आहे तो जाणवत राहतो. 6वं महत्त्वाचं कारण, जे की अगदी सर्वच वयोगटामध्ये आजकाल खूप कॉमन झालेलं आहे, ते म्हणजे अतिरिक्त स्क्रीनचा वापर. TV, मोबाईल, लॅपटॉप, तर यामधून बरीच हीट, उष्णता बाहेर पडत असते. तसेच घातक रेडिएशनसुद्धा आहेत आणि ते डोळे आणि मेंदूचा डायरेक्ट कनेक्शन आहेत. त्यामुळे जर का रात्री उशिरापर्यंत वगैरे तुम्ही असा स्क्रीनचा वापर करत असाल तर त्याच्याने सुद्धा मेंदू हा कायम ॲक्टिव्ह राहतो, शांत राहत नाही आणि मग डोकेदुखीचा त्रास जाणवतो. खूप टेन्शन किंवा स्ट्रेस म्हणजे फिजिकल आणि शारीरिक आणि मानसिक असा दोन्हीही ताण जर का तुम्ही शरीराला, मनाला कुठल्याही प्रकारचा आरामच देत नाही तर मग तो हा त्रास जो आहे तो वाढणार आहे. त्यामुळे रात्री तरी अशा म्हणजे जेव्हा खूप गरज आहे कामापुरतंच अशा इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करा. स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा. निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहा. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे की वातावरणातील बदल. अतिरिक्त थंडी, अतिरिक्त उष्णता, उन्हाळा असेल किंवा खूप ह्युमिडिटी पावसाळ्यामध्ये वगैरे सुद्धा, तर अशा वातावरणापासून स्वतःचा बचाव करणं, शरीराचं तापमान मेंटेन ठेवणं, उन्हामध्ये जाणं टाळावं. अगदी जायचं झालं तर व्यवस्थित डोक्याला रुमाल वगैरे बांधून. थंडीमध्ये जाताय तर उबदार वस्त्र, कान, डोकं, नाक हे पॅक करणं गरजेचं आहे. उपायांमध्ये प्रत्येकाने आपले ट्रिगर्स ओळखणं म्हणजे कारणं नेमकी काय आहेत, कशाने आपल्याला हा जो त्रास आहे हा वाढतोय, सुरू होतोय याची नोंद ठेवावी आणि त्या कारणांपासून मगाशी पाहिलेले त्यातले कुठलेही कारणं असू शकतात तर त्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. जेव्हा अटॅक फेज म्हणजे तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होत असते तर अशा वेळेला पहिले तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे एक काम करायचं आहे. ते म्हणजे की ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये जे काही तुम्ही करताय त्यापासून लांब जा. म्हणजे गर्दी, गोंधळ आहे, खूप लाईट आहे, सगळं बंद करा. एखादी शांत रूम की जिथे लाईट सुद्धा नाही, कुठला आवाज नाही, तर तिथे शांत पडून राहा. डोकं बांधून ठेवा किंवा थंड बर्फाने वगैरे शेकू शकता. डोक्याला तेल लावा. कुठलाही विचार मनामध्ये आणू नका. पूर्ण शांत आपल्याला शरीर आणि मन दोन्हीही शांत ठेवायचं आहे आणि पडून राहायचं आहे. पाणी भरपूर प्या. फक्त पाणी प्यायला जात नसेल तर अशा वेळेला एक सरबत की ज्यामध्ये धणे, जिरे आणि बडीशेप तिन्हीही समप्रमाणामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पत्री म्हणजे खडीसाखर जी आहे ओबडधोबड असते ती त्याची सुद्धा त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पावडर मिक्स करून त्यामध्ये छान मिक्सरला अशी पूड करून एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी महिनाभर सुद्धा टिकतं. रोजच्या रोज जर का तुम्ही याचं सरबत म्हणजे 1 चमचाभर ही पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित हलवून
घोटघोट त्याचं सेवन करायचं आहे. दुपारच्या वेळेला घेतलं तर अतिउत्तम, किंवा कधीही दिवसभरामध्ये तुम्ही घेऊ शकता. ज्या वेळेला डोकं दुखतंय तेव्हा तर आवर्जून प्या. खूप चांगला फायदा याच्याने सुद्धा होतो. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे की अर्धा ते 1 चमचा आल्याचा रस. आलं जे आहे ते अँटी इन्फ्लिमेटरी, अँटीऑक्सिडंट सांगितलेलं आहे. तेवढ्याच प्रमाणामध्ये मध आणि 1 कपभर असं कोमट पाणी. हे सुद्धा घोटघोट ज्या वेळेला डोकं दुखतंय, तुम्हाला चहा वगैरे पिण्याची इच्छा होते, तर चहाने त्रास जो आहे तो वाढू शकतो. तर त्याऐवजी साधं जो काही उपाय आहे हा तुम्ही करू शकता. रोज सकाळी उपाशीपोटी रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेले 15 ते 20 काळे मनुके, ते थोडेसे अगदी मऊ होतात, हाताने मॅश करा, कुस्करा व्यवस्थित. त्यामध्ये अजून 1 कपभर पाणी टाका आणि याचा काढा म्हणजे साधारणपणे 10 मिनिटे हे आपल्याला गॅसवर ढवळत राहायचं आहे. थोडंसं ते आटलं की गाळून त्याचं सुद्धा अगदी घोटघोट पाणी आपल्याला व्यवस्थितपणे सेवन करायचं आहे. लाळ पूर्णपणे मिक्स होईल आणि त्यानंतर अर्धा ते 1 तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही. त्याच्याने सुद्धा खूप सुंदर असे रिझल्ट्स मिळतात. तसंच स्ट्रेस फ्री राहणं, त्यासाठी मेडिटेशन, ध्यान, रोज रात्री झोपताना 10 मिनिटांसाठी तुम्ही नामस्मरण वगैरे करू शकता, किंवा सकाळी उठल्यानंतर 10 मिनिटांसाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम जर का केलात, त्याच्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो. त्यासोबतच तुमचं एक हेल्दी रुटीन मेंटेन करणं म्हणजे वेळेवर झोपणं, किमान रात्री 10 वाजता झोपणं गरजेचं आहे. सकाळी 6 वाजता उठा, पोटभर नाश्ता, पौष्टिक असा जेवण सुद्धा वेळच्या वेळेला, तेही पौष्टिक असावं. सीझनल तुमच्या भागामध्ये उपलब्ध असलेली ताजी फळं, भाज्या या सर्व रोजच्या रोज खाल्ल्या पाहिजेत. आणि व्यायामसुद्धा थोडासा जर का म्हणजे इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक असं जर काही तुम्ही केलं तरीसुद्धा खूप ते स्ट्रेस रिलिव्हंट असतं, स्ट्रेस रिलिव्हंट म्हणून काम करतं. अगदी तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेत असाल त्याबरोबर जरी तुम्ही हे सर्व उपाय केले तरीसुद्धा खूप चांगला फायदा होतो. अगदी ट्रीटमेंट घेणं शक्य नसेल, फक्त हे उपायसुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे अगदी विश्वासाने फॉलो केले तरीसुद्धा खूप जणांना फायदा झालेला आहे. तर नक्की ट्राय करून पहा. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. काही शंका असतील तरी देखील विचारा. आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय आरोग्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.